तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सगळे इथे सौमित्राचं स्वागत करण्यासाठी जमा झालेले आहात. थँक्यू सो मच. आणि आता सौमित्राची गाडी कधी येईल आणि तो उतरल्यावर तुम्हाला काय काय करायचं आहे तुम्हाला माहितच आहे. हे विसरू नका. अच्छा, लुक फॉर स्टॉकिंग. आनंद भाऊजी, पण सौमित्राने खरंच तुम्हाला असं सांगितलंय का की अशा पद्धतीने स्वागत करायचं माझं? नाही, अगदी असंच करा असं त्यांनी सांगितलं नव्हतं. पण कसं आहे, एका मित्राच्या मनात काय असतं ते एक दुसरा मित्रच समजू शकतो. म्हणून मला हे कळलं आणि त्याने सांगितलं तर त्याच्यापेक्षा मी जास्त तयारी केली आहे. आणि आतापर्यंत सौमित्र आपल्या सगळ्यांसाठी सरप्राईज देतो की नाही, मग कधीतरी आपण पण त्याला सरप्राईज दिली पाहिजे ना. आय डू अग्री. नाही, करेक्ट आहे. पण तुम्ही तुमच्या मित्रांना सरप्राईज देता, कधीतरी बायकोला सरप्राईज देऊन बघा ना. मलाही आवडेल, मी खुश होईन. ना अरे तसं नाहीये जेनी. आता बघ, हा आनंद शाह ना तो एक सरप्राईज मॅन होणार आहे. सगळ्यांसाठी तो फक्त सरप्राईजेस देत राहणार आहे. त्याच्या अवतीभोवती जे कोणी माणसं असेल त्याला फक्त सरप्राईज 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 सरप्राईज. हा, हे नाही, छान छान बोलताय तुम्ही, ऐकायलाही छान वाटतंय. फक्त आता जे बोलत ते उद्या लक्षात राहणार का? येस, अगदी माझ्या मनातलं बोलला. काय सर तुम्ही आले बहुतेक. नाही, कसं आहे, नेता किती मोठा असला ना तरी त्यानं जनतेसमोर नेहमी आपली मान. साहेब तुम्ही झोपा, झोपून राहा. तुम्ही थकलात ना, मी तुम्हाला सांगेपर्यंत बाहेर यायचं नाही. हा, अरे पण थांबा, असेच झोपून राहा. मी बघतो, थांबा. वेलकम वेलकम सौमित्र बनट्टी, वेलकम. वा 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 वा, स्वागत आहे तुमचं, स्वागत. काय मग सौमित्र, कशी वाटली माझी तयारी? हा, सगळ्या पत्रिका पण छापल्या आहेत ना, पण ते फक्त डिजिटाइज्ड आहेत म्हणून सगळ्यांच्या मोबाईल मध्ये आहे. हा, हॅलो, तू आपसात काय बोलताय? मला बाहेर काढा, जनतेला भेटायचंय मला. ओ अरे यार, आणि ऐन वेळेला ना ते ढोल त्याच्या वेळेला मिळाला नाही. बाकी ते पण आयडिया होता माझ्याकडे. हे सगळं काय चाललंय आनंद तुझं? मी तुला काय सांगितलं आणि तू काय केलंयस? तू सांगितलं होतं मला हे करायला, असं का करतोयस? मी कधी सांगितलंय तुला हे सगळं? अरे तू काय, म्हणजे सरप्राईज आहे तुझ्यासाठी, असं समज. हो, अरे याला सांग ना. हा इथे काय करतोय? अरे हेच तर तुला सांगितलेलं ना मी गुरुला घेऊन येतोय, त्याच्या राहण्याची व्यवस्था करायची कोणालाही न कळता. ओ, मी विसरलो तू हे बोलला होतास फोनवर. आता काय करायचं? मी विचारलं. आता ना ते सगळे आहेत तिथे, नॉर्मल बघ, नॉर्मल ना. हे सगळं ना माझा विसरण्याच्या स्वभावामुळे झालेला आहे. पण आता जे झालंय ते झालंय, आता काय करायचं ते बोल. अरे पण या गुरुचं काय करायचं? त्याला इथपर्यंत आणलंय ना मी, सगळ्यां न्यायचं कसं आहात? तू जा, तू स्वागताची इथे आणि एन्जॉय 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 कर, एन्जॉय. हा, तू सगळे इथे तुला एन्जॉय करणार, म्हणजे स्वागत करणार ते एन्जॉय कर. हा, एन्जॉय करू. मी आहे ते तुझा. हा, हसत हसत हा, हसत हा. हेलो, हाय जेनी. अरे माया, अरे
काय म्हणता सर? गुच्छ गुच्छ काय? गुच्छ गुच्छ ना हो हो. शेवटी हवं होतं ते करून घेतलंच होतं. अगं, काय सांगू आता. हे काय जे काय स्वागत केलं ना तुम्ही, थँक्यू हा, खरंच. हा, थँक्यू. सौमित्र, तुझं आम्ही अशा पद्धतीने स्वागत केलंय ना जसं काही तू एखादी मोठी लढाई जिंकवणार आहेस. हा, म्हणजे मोठी नाही पण लढाईच ती. हा? म्हणजे तसंच साधारण. का एसबी कंपनीचं एखादं डील क्रॅक झालं की काय? एक मिनिट, मग हे सगळं मला कसं माहित नाही? म्हणजे तू तर फक्त मीटिंग साठी गेला होतास ऍज पर माय इन्फॉर्मेशन. हो, तेच होतं. हो, मलाही तसंच कळलं होतं. म्हणून काय स्वतःचा कौतुक सोहळा करून घ्यायचा? क्या बात आहे. नाही म्हणजे स्वतःच बोलल्याप्रमाणे सगळं करून पण घेतलंस. कौतुक सोहळा अँड ऑल. मला तर सगळं फनी वाटतंय, बट ठीक आहे, आता तुझ्या बाबतीत आहे म्हणून ते नॉर्मल आहे म्हणायचं. खरं तर मी नाही फनी वागत आहे. फनी ते जाऊ दे का, फनी वगैरे तू काय ते सोड. म्हणजे मी खरं तर आनंदला असं वेगळं सांगितलेलं, पण आनंद कसला ऐकतो का तो? म्हणजे त्याला काही सांगितलं की तासाभरात सगळा आनंद झालेला असतो उलट. करेक्ट बोलताय. कालचीच गोष्ट घ्या ना, काल मी त्यांना लिंबू सरबत आणायला सांगितलं आणि ते कैरीचं लोणचं घेऊन आले होते. जेनी, या आनंदला ना कुठल्या तरी चांगल्या डॉक्टरकडे नेऊन तपासून आण एकदा. एक्झॅक्टली तेच सांगत होते. अरे दरवाजाच्या बाहेर काय? सौमित्र, ते बघ ना, कळत नाही तुला? खबर आनंद भाऊजी एकटेच बडबडतायत. तर कोणाशी बोलतायत? कोणी आहे का गाडीमध्ये? नाहीये, कोणीच नाही, असं काही नाही. नाहीये. विसरायची सवय तर होतीच, आता एकटे बडबडायला पण लागली का काय आनंद सर? पण ते असं तिकडे तोंड करून कोणाशी तरी बोलतायत असं वाटतंय. असेल बाबा काय. खरं तर मी काय केलं माहितीये का, मी त्याला शिक्षा दिली आहे म्हणून तो तसा वागतोय बहुतेक. म्हणजे काहीतरी हा सगळा गोंधळ घातला ना त्याने. मी सांगितलेलं वेगळं, केलं सगळं वेगळं, म्हणून आपण लहान मुलांना देतो ना शिक्षा, म्हणून तशी शिक्षा दिली. तिकडे थांबायचं, आता इथे येऊन अजून गोंधळ वाढवू नकोस. अरे पण ते तिकडे तोंड करून कोणाशी तरी बोलतायत असं वाटतंय. नाही, मलाही ना आनंदची काही लक्षणं ठीक दिसत नाहीये. ही नीच डॉक्टर या. त्यांना काय वेड वगैरे लागला की काय? काय बोलतायत जाऊन बघून येऊया का? हा, नाही, काही गरजच नाही जायची. मी जे त्याला सांगितलंय ना ते तो स्वतःशी बडबड करत ते पाठ करत असेल, म्हणून आपल्याला दिसताना असं दिसतंय की तो एकटा बोलतोय. खरं तर गाडीत ड्रायव्हर आहे, तर मी आनंदला सांगून आलोय की त्या ड्रायव्हरला सांग बाबा कुठे गाडी पार्क करायची वगैरे, त्याला जागा दाखव. ते तो सांगत असेल, पण तेही लक्षात नसणार राहिलं तर मीच जातो आता आणि बघतो सगळं. तुम्ही सगळे जाणार, मी येतो गाडी पार्क करून आणि आनंदला घेऊन येतो. जा सगळे जा. थांब, मी पण येतो मदतीला. चल. हा, मी येतो मदतीला. नाही, काय 10 बॅग आहेत काय? एकच बॅग आहे का? अरे थकला असेल तू. हो नाही, ऐका ना. हो कशाला ना, माझ्यामुळे ना तुम्ही उन्हात उभ्यात मलाच त्रास होतोय. चला या सगळे मी येतो. नाही काही गरज नाही, मायाला पण उन्हाचा त्रास होतो ना. निघा. हो येतो जेनी आहे. आरामात. हा जेनी, काय झालं राधा, तू परत का आलीस? काही बोलायचंय का तुला? महत्वाचं आहे का काही? हा लवकर बोल ना. अरे तेच सांगते की तुम्ही लवकर आतमध्ये या. हा मी लगेच येतो. तू पुढे पुढे. काय महत्वाचं बोलायचंय आणि एक मीटिंग पण करायची आहे. हो. आणि अजून एक, हा गाडी तूच लाव. काय झालं? आनंद भाऊजींना जमेल असं नाही वाटत. तसाच उभा आहे ना. हो ना. तो काही विसरला असणार परत सगळं सांगायला. ते मी बघतो, त्याला आणतो मी. तू काळजी नको करू, तू जा. मी बघतो त्याला काय. त्याला घेऊन येतो मी. जा पुढे. काय केलंस? सॉरी काय सांगितलं तू? सगळं काय करून बसलास यार? हेच डिस्कस करत राहणार का? सॉरी ना, मी माझा विसरण्याचा स्वभाव. तपासून घे काहीतरी कर. आता माती झाली, आता सोड ना. आता काय करायचं ते बोल. काय करायचं म्हणजे बघत पासून मी तुला तेच सांगतोय. गुरुला मी इथे घेऊन आलोय ना, आता कोणाची नकळत त्याला आत न्यायला लागणार. राहण्याची व्यवस्था करायला लागणार आहे त्याची. मग एक काम करूया का, शिरस किंवा पालकर सरांच्या रूम मध्ये ठेवूया का याला? नाही नको, ती प्रामाणिक माणसं आहेत. या अशा बाबतीत अशा माणसांवर नाही विश्वास ठेवू शकत आपण. उद्या राधासमोर तोंड उघडलं तर काय करणार? अरे पण त्यांना सांगायचंच नाही ना की आपण ह्याला त्यांच्या रूम मध्ये लपवलंय. तू ठीक आहेस ना? तुला काही माहितीये का तो सध्या काय करतोय ते? तुला माहित नाही? मी घरी जाऊन बघून आलोय. अरे तो कधी काही करतो. मध्येच काय तो नेता काय बनतो, मध्येच तो चेस मधला घोडा काय होतो. आता गाडीत मला सांगत होता आपण कबड्डी खेळूया का. असा माणूस रूम मध्ये बसेल का शांत?
अरे पण हे बेस्ट आहे. कसं सोपं आहे आनंद? आता आपल्याला त्याला असं सांगायचं की तू एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहेस, इथे एका मिशनवर आलायस आणि फक्त माणसांवर वॉच ठेवायची. बरी आयडिया, बोलून बघू. अरे काय चाललंय? काय काय कधीच मला डांबून ठेवलंय इथे. मला जनतेला भेटायचं, तुम्ही मला हॅलो सर. हॅलो सर नाही, सर नाही, त्यांना सांगा आमदार साहेब म्हणा म्हणून. सर तुम्ही जरा आता शांत राहा, हा जरा शांत राहा. घातलाय तेवढा घोळ पुरे झाला. आमदार साहेब, मी काय म्हणतो आमदार साहेब, आता ना तुम्ही आमदार नाही आहात, आता तुम्ही डिटेक्टिव्ह आहात. हा, मी आमदार नाही, मी 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 कोण आहे? डिटेक्टिव्ह? हा सर, आणि तेही तुम्ही प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एका सिक्रेट मिशनवर आला आता. मिशन? अरे पण मला कसं कोणी नाही सांगितलं मी डिटेक्टिव्ह आहे? कसं आहे हे बघा, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायला लागतात, त्यामुळे मी आता तुम्हाला सांगतोय की तुम्ही आता आमदार नाही आहात, तुम्ही आता डिटेक्टिव्ह आहात आणि सिक्रेट मिशनवर आलेला आहात. हा, अच्छा, पण डिटेक्टिव्ह म्हणजे ते व्योमकेश बक्षी खूप मोठे. हा, तुम्ही शेरलॉक होम्स आहात. मी शेरलॉक होम्स? हा 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 हा. अरे हो, पण मिशन काय आहे ते ना, ते तुम्हाला सांगू नाही शकत आम्ही. का? हा, म्हणजे चांगल्या डिटेक्टिव्हचं लक्षणच ते ना की तो त्याचं मिशन कधीच कोणाला कळू देत नाही किंवा सांगत नाही. हा, नाही बरोबर आहे. मी पण तसाच विचार करतो. मी करेक्ट डिटेक्टिव्ह सारखाच विचार करतो मी. हा, सो फायनल तुम्ही प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एका सिक्रेट मिशनवर एका रूम मध्ये लपून बसणार आणि जे कोणी माणसं आले त्यांच्या समोर जायचं नाही, त्यांच्यावर फक्त नजर ठेवायची. वॉच वॉच. हा, एक मिनिट, यांना सांगा, मला नका सांगू म्हणाव. मी डिटेक्टिव्ह आहे, मला बरोबर माहिती आहे. क्या बात आहे. बघा, मी लपतो ना, मी रूम मध्ये लपतो. मिशन जे आहे ना त्यानुसार मी रूम मध्ये लपतो. मी सगळ्यांवर लक्ष ठेवतो, पण कोणाला मी शोधूनही सापडणार नाही. बरोबर मी लपतो. मी करेक्ट लपतो. मी करेक्ट आहे. डिटेक्टिव्ह गुरुनाथ सुभेदार, डिटेक्टिव्ह गुरुनाथ सुभेदार. तू जा आता, मी सांभाळतो. मी बघतो. जा तू, जा. नक्की. अरे बघ तू खरं. आनंद बघ जा. जा. हा, मी लपतो. बघ तू. लपतो. मी लपतो. डिटेक्टिव्ह. हा, या बाजूला ट्रेनिंग सेंटर आणि इकडे कॅन्टीन असणार. ठीक आहे, कळलंय? तर हा आपला फॅक्टरीचा प्लॅन. एक मिनिट, काय कसला प्लॅन? बरं झालं तू आलास, तुझीच वाट पाहत होते. अच्छा, हा. आनंद भाऊजी कुठे? आनंद? हा, अच्छा, तुम्ही आनंदसाठी थांबलायत? नाही, आनंदसाठी थांबू नका, त्याला वेळ लागेल. काय झालं, तो त्या ड्रायव्हरला सांगत बसलाय की गाडी कुठे पार्क करायची. तर ड्रायव्हरला असं वाटतं इथे जवळ कुठेतरी पार्क आहे, तर तो पार्क शोधायला म्हणून गेला आणि ह्याचा काय काय गोंधळ चालू आहे, तर त्याला वेळ लागेल म्हणून मी कंटाळून शेवटी इथे आलो. सुरू करा त्याच्यासाठी नका. तुमचे गोंधळ आहे. आपण आनंद आल्याशिवाय कसं स्टार्ट करायचं? म्हणजे या प्रोजेक्ट मध्ये त्याचं महत्वाचं कंट्रीब्युशन आहे, राईट? हो, पण तसंही त्याला काय इथे आल्यावर आपण जे काय बोलणार ते सगळं विसरणार. जेनीला परत रिपीट करावं लागणार, हो की नाही जेनी? हो, एक्झॅक्टली. हा, चला सुरू करा. हे बघ सौमित्र, हा आपला राधिका मसालेचा प्लॅन. सौमित्र, हो, मी सांगते. हो. आणि ही आपल्या फॅक्टरीची जागा काही एकरात पसरलेली असणार. काही एकर? एक मिनिट ना. नाही, म्हणजे मला एक शंका आहे फक्त की आपला मूळ हेतू इथल्या बायकांना रोजगार तयार व्हावा एवढाच आहे ना? मग एवढ्या मोठ्या फॅक्टरीची काही गरज आहे का? हो, गरज आहे. कारण आता आपण फक्त मसाले तयार नाही करणार आहोत, तर अजून काही प्रोडक्ट सुद्धा आपण राधिका मसालेतर्फे तयार करणार आहोत. हो, आणि आपण ज्या मशीन्स वापरतो मसाल्यांसाठी त्या ऑपरेट करणं जरा या बायकांसाठी थोडं डिफिकल्ट जाईल सुरुवातीला. त्यांना या मशीन्सचं रितसर ट्रेनिंग द्यावं लागेल आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांचा कॉन्फिडन्स लो होऊ शकतो. म्हणून त्यांच्यासाठी जे प्रोडक्ट सहज शक्य आहेत त्या प्रोडक्ट्सवर आपण आधी कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. सहज शक्य आहे म्हणजे कॅन यू जस्ट गिव्ह मी एन एक्झाम्पल? म्हणजे लोणची, पापड किंवा पोळ्या लाटणं, या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांची मास्टरी आहे. त्यामुळे या प्रोडक्ट्स पासून आपण आपल्या प्रोडक्शनची सुरुवात करणार आहोत. हा, म्हणजे हे सगळं ठीक आहे, कळलं मला. पण ऑर्डर कुठून मिळणार? म्हणजे बिझनेस कुठून होणार आपला? इथल्या तालुक्याच्या ठिकाणी 2 मोठी कॉलेजेस आहेत. तिथल्या टॉप मॅनेजमेंटमध्ये माझ्या ओळखीचे लोक आहेत. मेसमधले तिथले स्टुडंट्स आणि कॅन्टीन याची कॉन्ट्रॅक्ट्स आपल्याला मिळणार आहेत.
हा आणि कसं आहे सौमित्र, आपला मार्केटिंगचा प्लॅन सुद्धा रेडी आहे खरं तर. फक्त आता सुरुवात करायची बाकी बस. वेल आय हॅव अन आयडिया. म्हणजे तसंही या सगळ्या कामामध्ये माझं मेजर कॉन्ट्रीब्युशन नसणार आहे, राईट? सो मी विचार करत होते की संध्याकाळच्या मोकळ्या वेळामध्ये मी गावच्या बायकांना थोडंफार इंग्लिश आणि त्यांचे कम्प्युटर क्लासेस घेतले तर चालणार आहे का? हाऊ डज दॅट साऊंड गाईज? अरे काहीच हरकत नाहीये. म्हणजे नाही ना, काही हरकत नसावी. हा, आणि मला वेळ मिळाला की मी सुद्धा तुला मदत करायला येईन. कूल इनफ. नाही, मायाची कल्पना खरोखरच छान आहे. त्यामुळे नक्कीच आपल्याला सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतो. हो, मलाही ही कल्पना खूप आवडली आहे. चला आता सगळ्या गोष्टी छान घडतात. सगळं चांगलं होत असताना कोणाची दृष्ट लागायला नको म्हणजे झालं. सौमित्र, खुंबा काय, बस ना, येतील आनंद भाऊजी. हो. सौमित्र, हा, कसा झाला प्रवास? काय कबड्डी खेळत आलो गाडीत. नाही ते अरे कबड्डीची मॅच बघत होतो एक. ती मला आवडते, मध्ये मध्ये बघतो मी मोबाईलवर. ती मॅच बघत होतो. प्रवास छान झाला, मस्त झाला. फक्त जरा इथे पोचेपर्यंत टेन्शन होतं. ओके. कसलं टेन्शन? हेच म्हणजे इथे वेळेत पोचेन की नाही त्याच. बापरे, एरवी मोठा पंक्च्युअल असतोस ना तू, आणि इथे वेळेत पोसून काय करणार होतास? तुझी आठवण येत होती. तुला भेटलो नाही ना बरेच दिवस, माया म्हणून. अरे बापरे, हो का? नाही, मला की राधिकाला? माया, इथे तुला फार कामं नाही आहेत ना, म्हणून हे असलं सुस्त आहे. भरपूर कामं दिली पाहिजेत तुला. बघ ना. हा, कामांवरनं आठवलं. तू काय जी काय कामं करायला गेला होतास ती झाली ना सगळी? हा, मस्त झाली ती सगळी कामं झाली. मी हे करायला गेलेलो ना, सह्या, ते सगळं झालं, कामं झाली सगळी. आणि आता एक महत्वाचं काम घेऊन आलोय इथपर्यंत. अरे वा, माझी काही मदत लागणार असेल तर सांग मला, मी आहेच. हो ना, लागेल मदत. म्हणजे सांगेन मी तुला, नंतर सांगेन. आता काही नाही, आता मी आणि आनंद मॅनेज करू. काही लागलं तर तुला सांग. मलाही सांगा काही मदत लागली तर. हो, तुझी लागणारच आहे मदत. तू आहेस म्हणून तर आनंद आणि मी रिलॅक्स होत. म्हणजे आता राधिका मसाल्याचं काम तू इतकं छान बघतोस, त्यामुळे आनंद थोडा फ्री असतो, मग तो मला मदत करतो, या अर्थाने बोलतोय मी. सो सांगेन मी. तुम्ही काय बोलताय मला काही कळत नाहीये. सांगतो ना, वेळ आल्यावर मी सगळं सांगेन. माझं वेगळं काम आहे, ते घेऊन आलोय. हा, फोन महत्वाचा आहे बघ. हा, बोल. म्हणजे हॅलो राधिका ताई, तुम्ही कुठे आहे? मी घरी आहे. का ग, काय झालं? अहो, शेवंताला तिच्या नवऱ्याने खूप मारलंय. हो. का बरं? ते असं फोनवर नाही सांगता यायचं. तुम्ही येता का इथं? बरं ठीक आहे, मी येते तिथे, तू काळजी करू नकोस. काय झालं का? अरे काही नाही, शेवंताला तिच्या नवऱ्याने मारलंय. बापरे, मला तिथे जायला हवं. मी येऊ का मग? नाही, तू नको येऊस, तू थांब इथे. सगळ्या बायका आहेत, परत तू समोर असताना बोलायला त्यांना खूप ऑकवर्ड होईल. त्यापेक्षा तू नको येऊस, तू आराम कर. माया, तू येतेस बरोबर? चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. तू आराम कर. तर गुरुनाथ सुभेदार, डिटेक्टिव्ह गुरुनाथ सुभेदार. डिटेक्टिव्ह गुरुनाथ सुभेदार, आजपासून ही तुमची रूम आहे. ही माझी रूम आहे. हो, इथे कोणासमोर यायचं नाही, लपून राहायचं. डोंट वरी, मी मस्त इथे लपून राहतो आणि कुणालाही कळणार नाही. मी काय करतो, सगळ्यात आधी इथे कसं मोठं भुयार खणतो. भुयार? हा, म्हणजे असं इमर्जन्सीच्या वेळेला मला पटकन सटकता येईल त्याच्यातून, त्या भुयारातून. अरे पण त्याच भुयारातून ज्या माणसांना आपल्याला नजर ठेवायची तेच पडून गेले तर? हा, मग नाही कॅन्सल. मग काय करू? तुम्ही फक्त ऑब्झर्व करा, इथे थांबा, लपून. मी एक काम करतो. मी हे बघ, मी पुतळा बनतो, असा इथे शांत उभा राहतो, कोणाला कळणार नाही असा. कमाल आयडिया आहे डिटेक्टिव्ह गुरुनाथ सुभेदार. पण इथे या. पण आपल्याकडे एवढं बजेट नाहीये. नाही ना. सो आपल्याकडे बजेट केवढं आहे? लपून राहायचं. ओके, तेवढंच करायचं आपल्याला. आणि ऑब्झर्वेशन, लोकांवर नजर ठेवायची. एवढ्या बजेटमध्ये एवढंच करायचं. मी करतो, काही टेन्शन नाही. बघ, चांगला डिटेक्टिव्ह कुठल्याही परिस्थितीत कसंही काम करतो. मी आता इथे मस्त असा लपून राहतो ना,
त्या कपाटात लपून राहतो पण कुणाला कळणार नाही की अरे फर्निचर आहे की माणूस आहे या बेडवर झोपतो हा पण कुणाला कळणार नाही अरे माणूस आहे की बेड आहे असा एकदम गुपचूप एकदम लपून राहा. व्हेरी गुड म्हणजे लपत राहा. एकदम. आणि कोणी असं दार नॉक केलं तर हाय हॅलो कसं काय नाही ना, तुम्ही लपून आहात तिथे. ओके नाही करायचं ठीक आहे. हा ओके हा काय रे ये नाही बोलायचं ना, मीच टेस्ट करत होतो. अरे ओके नाही लक्षात नाही राहिलं मी आता नाही करणार नाही हा येस. बघ नाही केलं अरे पण तुला कसं कळलं की मीच होतो? पण वेगळं कोणी असं त्यांना सांगितलं का बघ मी नाही केलं? आवाजच नाही त्याचं, कोणीच नाही. आपण लपून आहोत, आपण या रूम मध्ये नाही करत. कळलं डोंट नाही करत आता. ये व्हेरी गुड. पण दार नॉक केलं की लपून जायचं, असं उभं नाही राहायचं. आपण पुतळे पण नाही आहोत. हा ओके. व्हेरी गुड. थोडं जमलंय. ठीक आहे. ऑल द बेस्ट. डोंट वरी मी मोठा डिटेक्टिव्ह आहे, मला सगळं कळतं. आता जाताना नॉक करू नकोस, तू डायरेक्ट जा. मी सांभाळतो सगळं. जा मी जातो. ऐका मी जातो. काय करावं लागते.